नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन हा 12वीचा चॅप्टर सुरू करतोय. इंटिग्रेशन हा चॅप्टर 3 नंबरला नवीन सिलेबसमध्ये आहे. तर इंटिग्रेशन हा चॅप्टर सुरू करण्यापूर्वी इंटिग्रेशनबद्दल काही बेसिक आपण जाणून घेऊया. आजच्या चॅप्टरचं खरं नाव बघितलं तर ॲक्च्युलीमध्ये इनडेफिनाइट इंटिग्रेशन असं आहे. इंटिग्रेशनमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे इनडेफिनाइट इंटिग्रेशन आणि दुसरं म्हणजे डेफिनाइट इंटिग्रेशन. तर ह्या दोघांच्यात फरक काय आहे? इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये विदाऊट लिमिट असतं, कोणतंही लिमिट प्रोव्हाइड केलेलं नसतं. डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये मात्र आपणाला लिमिट प्रोव्हाइड केलेलं असतं. इनडेफिनाइट इंटिग्रेशन नंतर आपण डेफिनाइट इंटिग्रेशन शिकणार आहोत. इनडेफिनाइट इंटिग्रेशनचा एक्झाम्पल मी इथं लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये इंटिग्रेशनचा सिम्बॉल आपल्याला दिसतोय, फंक्शन ऑफ एक्स दिसते, पण इथं कोणतंही लिमिट दिसत नाही आहे इथं आणि इथं. पण डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये मात्र फंक्शन ऑफ एक्सचा आपल्याला इंटिग्रेशन घेतलेलं दिसते, सिम्बॉल दिसतो इंटिग्रेशनचा, आणि ए आणि बी हे लिमिटसुद्धा तिथं लिहिलेले दिसतात. इंटिग्रेशन हा चॅप्टर आपणाला नवीन आहे, ही पूर्णपणे कन्सेप्ट आपणाला नवीन आहे, म्हणून मी काही गोष्टी बेसिक आधी कवर करतोय. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल असतो, पुढे गेल्यावर आपल्याला कळेलच. आणि लिमिट जे असतात ते इथं आणि इथं लिहितात. तर इथं लिमिट लिहिलेलं आहे, इथं लिमिट लिहिलेलं नाही आहे. आणि जे इनडेफिनाइट इंटिग्रेशन आहे, म्हणजे जे विदाऊट लिमिट आहे, तो आपण चॅप्टर आज काय करतोय, शिकणार आहोत. तर आपण आता आपल्या मेन पॉईंटकडे येऊया, इनडेफिनाइट इंटिग्रेशन. नाव व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटिग्रेशन? इंटिग्रेशनचं नक्की अर्थ काय, आणि इंटिग्रेशनबद्दल जी मुलांच्या मनात एक भीती असते ती कशी काढायची, किंवा इंटिग्रेशन नक्की काय प्रोसेस आहे, ते आज आपण काय करूया, समजून घेऊया. विद्यार्थी मित्र हो, आपणाला माहीत आहे की एफ ऑफ एक्स म्हणजेच फंक्शन ऑफ एक्स ज्यावेळी आपल्याला दिलेलं असतं, ज्यावेळी आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो त्यावेळी आपल्याला काय मिळतं, एफ डॅश ऑफ एक्स मिळतो. वेअर डॅश इंडिकेट्स द डेरिव्हेटिव्ह. डॅश हा काय इंडिकेट करतो, डेरिव्हेटिव्ह इंडिकेट करतो. ज्यावेळी आपण एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतो आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स मिळतो. म्हणजेच नक्कीच काहीतरी बदल झाला. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स मिळाला. म्हणजे सपोज आपण एक उदाहरण घेऊया, साइन एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर मला आउटपुट साईडला काय मिळणार, कॉस एक्स मिळणार. म्हणजे नक्कीच काहीतरी चेंज होतोय, बदल होतोय. साईनचा कॉस झाला किंवा एफ ऑफ एक्सचा एफ डॅश ऑफ एक्स झाला, काहीतरी बदल नक्कीच झाला. मग तो जो बदल आहे किंवा तो जो एफ डॅश ऑफ एक्स आहे, त्याच्यातून मला हे जर मूळ फंक्शन परत पाहिजे असेल तर मिळू शकेल का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हो. जर ज्यावेळी आपण एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतो तर त्यावेळी त्या फंक्शनचं ते डेरिव्हेटिव्ह रूप असतं. इथं बघा, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स ज्यावेळी मी घेतलं त्यावेळी त्याला एफ डॅश ऑफ एक्स म्हणतो. मी मराठीमध्ये याला डेरिव्हेटिव्ह रूप असं म्हणतो. फंक्शनचं हे काय आहे, डेरिव्हेटिव्ह रूप आहे. मग ह्या डेरिव्हेटिव्ह रूपातून हे जे डेरिव्हेटिव्ह रूप आहे, ह्या डेरिव्हेटिव्ह रूपातून मला मूळ फंक्शन परत जर पाहिजे असेल तर मिळू शकतं का? तर हो, मिळू शकतं. मग एफ डॅश ऑफ एक्समधून एफ ऑफ एक्स जी पुन्हा परत मिळवण्याची जी प्रोसेस आहे, जी एक्झॅक्टली अपोजिट टू डेरिव्हेटिव्ह आहे, त्याला इंटिग्रेशन असं म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो की एफ डॅश ऑफ एक्समधून डेरिव्हेटिव्ह रूपातून मूळ फंक्शन परत मिळवण्यासाठी एक प्रोसेस आहे, जी एक्झॅक्टली अपोजिट टू द डेरिव्हेटिव्ह आहे, त्या प्रोसेसला इंटिग्रेशन असं म्हणतात. मग आता इथं जर आपण एक गोष्ट पाहिली तर डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे मी फंक्शन ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्यावेळी मला काय मिळालं, एफ डॅश ऑफ एक्स मिळालं. तर ह्या एफ डॅश ऑफ एक्सला मी काय म्हणेन, डेरिव्हेटिव्ह रूप म्हणेन. आणि ह्या एफ डॅश ऑफ एक्सचं मी ज्यावेळी पुन्हा इंटिग्रेशन घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथं जो डी एक्स लिहिलं आहे ना, तर इथं जे असतो, हा जो इथं जी व्हॅल्यू असते, इथं जो व्हेरिएबल असतो तो इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो. म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतो मी विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्यावेळी मला पुन्हा ओरिजिनल फंक्शन एफ ऑफ एक्स परत मिळतो. म्हणूनच आताचपर्यंत जे आपण पाहिलं त्याच्यावरून आपण काय कन्क्लुजन करू शकतो की इंटिग्रेशन इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन ही एक्झॅक्टली रिव्हर्स प्रोसेस आहे डेरिव्हेटिव्हची. इंटिग्रेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटी डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशनलाच अँटी डेरिव्हेटिव्ह असं सुद्धा म्हणतात. जुन्या सिलेबसचं जर बुक पाहिलं तर त्याच्यामध्ये इंटिग्रेशनच्या ह्या दोन डेफिनेशन तुम्हाला लिहिलेल्या दिसतील. Theory of integration was first formulated by Sir Isaac Newton and Gottfried Leibniz. इंटिग्रेशनची ही जी थेअरी आहे याचा शोध कुणी लावला, सर आयझॅक न्यूटन आणि गॉटफ्राईड
लेबनिझनी. इथंपर्यंत आपल्याला इंटिग्रेशनचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. इंटिग्रेशन तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा काही गोष्टी क्लिअर करतो की इंटिग्रेशन ही डेरिव्हेटिव्हची एक्झॅक्ट रिव्हर्स प्रोसेस आहे. ज्या फंक्शनचं आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेलं असतं त्याच फंक्शनचं आपण इंटिग्रेशन घेतो. म्हणजे इंटिग्रेशनच्या एक्झाम्पलमध्ये आपण जे फंक्शन ऑफ एक्स घेणार आहे ते ऑलरेडी कशाचा तरी डेरिव्हेटिव्ह असणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट एकदम महत्त्वाचा आणि बेसिक मुद्दा पॉईंट तो म्हणजे असा की सिम्बॉल ऑफ इंटिग्रेशन. ॲज यू कॅन सी मी तर काही डॉट्स दाखवलेत. तर इंटिग्रेशनचा सिम्बॉल आपल्याला माहिती आहे की व्हर्टिकल एस. आपण जो व्हर्टिकल एस इथं दिसतोय हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल असतो. परंतु नुसतं व्हर्टिकल एस किंवा नुसतं असं कर्ली लाईन असं काढून चालत नाही. त्याच्या पुढं डी एक्स हे लिहावंच लागतं. विदाउट डी एक्स इंटिग्रेशनच्या सिम्बॉल कंप्लीट होत नाही. विदाउट डी एक्स इंटिग्रेशनच्या सिम्बॉलला काहीही अर्थ नाही. कारण का इथं डी एक्स डी वाय डी झेड हे इंडिपेंडंट व्हेरिएबल असतात आणि ते डिनोट करतात की आपण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू कोणत्या व्हेरिएबल, म्हणजे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू कशाशी घ्यायला लागले, कोणत्या व्हेरिएबलशी घ्यायला लागले. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं मी काय केलं, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं जर पाहिलं तर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय. इथं जर बघितलं तर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू झेड. इथं जे डॉट डॉट डॅश डॅश इंडिकेट केलेलं आहे याचा अर्थ आपण तिथं फंक्शन लिहितो. ज्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे ते फंक्शन आपण इथं लिहितो. पुन्हा एकदा सांगतो, विदाउट धिस डी एक्स ऑर डी वाय ऑर डी झेड नुसत्या ह्या इंटिग्रेशनच्या सिम्बॉलला काहीही अर्थ नाही. मी तर तुम्हाला एक दाखवलं आहे की नुसतं जर इंटिग्रेशन असं लिहून मी इथं जर फक्त एखादं फंक्शन ऑफ एक्स लिहिलं, उदाहरणार्थ ई रेस टू एक्स किंवा साइन एक्स, तर ते पूर्णपणे चुकीचं ठरतं. कारण का त्याच्या पुढं डी एक्स किंवा डी वाय किंवा डी झेड लिहिणं बंधनकारक आहे. त्याशिवाय इंटिग्रेशनचा सिम्बॉल कंप्लीट होत नाही. नाव नेक्स्ट टर्म इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. विद्यार्थी मित्र हो, ज्यावेळी फंक्शन ऑफ एक्सचं इंटिग्रेशन आपण घेतो त्यावेळी आउटपुट साईडला सपोज जी ऑफ एक्स मिळाला. एक असं कन्सिडर करूया की एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय आहे, जी ऑफ एक्स आहे. तर ते नुसतं जी ऑफ एक्स असं न लिहिता प्लस सी लिहितात. तसेच इंटिग्रेशनचं कोणतंही एक्झाम्पल असू दे, त्या इंटिग्रेशनचं एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर हे फक्त इनडिफिनाईट इंटिग्रेशनसाठी असतं. त्या इंटिग्रेशनचं एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर त्या एक्झाम्पलच्या शेवटी एक्झाम्पलमध्ये पुढे प्लस सी लिहिणं बंधनकारक असतं. तर ते प्लस सी नाही लिहिलं तर मार्क्ससुद्धा कट होतात. मग हा प्लस सी काय आहे, तर तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. हे बघा, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी. बरोबर, म्हणजे एफ ऑफ एक्स इंटिग्रेशन काय असतं, जी ऑफ एक्स प्लस सी, वेअर सी इज आर्बिटरी कॉन्स्टंट. सी हा एक आर्बिटरी कॉन्स्टंट आहे अँड सी कॅन टेक इन्फायनेटली मेनी व्हॅल्यूज. सीची व्हॅल्यू काहीही असू शकते, कोणतीही असू शकते, कितीही असू शकते. C can take infinitely many values. Now, the question arises or the question arised in front of you or in your mind is that why C? C हा का लिहायचा, तर मी ते एक्सप्लेन केलेलं आहे. Why C? आपल्याला माहिती आहे की इंटिग्रेशन ही डेरिव्हेटिव्हची एक्झॅक्ट रिव्हर्स प्रोसेस आहे. सपोज मी एक डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स घेतला. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह मला काय मिळालं, कॉस एक्स. बरोबर. मग आता मी जर या कॉस एक्सचं इंटिग्रेशन घेतलं तर मला पुन्हा साइन एक्स रिटर्न मिळायला पाहिजे. म्हणून मी या कॉस एक्सचं इथं काय केलं, इंटिग्रेशन घेतलं. बघा, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉस एक्स, आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स असतं. पुढं फॉर्म्युलामध्ये तुम्हाला हे कळून जाईल. बरोबर, म्हणजे इथंपर्यंतची ही प्रोसेस बरोबर आहे. जो फंक्शन मी आधी घेतला होता डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी तोच फंक्शन मला इथं रिव्हर्स मिळाला. बघा, मी ॲरोने इथे इंडिकेट केलेला आहे. आता दुसरं एक एक्झाम्पल बघूया सिमिलरली टू दॅट एक्झाम्पल. आता मी इथं फंक्शन घेत असताना साइन एक्सच्या ऐवजी साइन एक्स प्लस 3 घेतलं आहे. बरोबर, तर मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय, तर मला साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय मिळालं, कॉस एक्स, आणि 3चं डेरिव्हेटिव्ह 0. आपल्याला डेरिव्हेटिव्हमध्ये माहीत आहे की कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं, म्हणजे 3चं डेरिव्हेटिव्ह काय 0. म्हणून मला काय मिळालं, कॉस एक्स प्लस 0 कॉस एक्स. आता मला पुन्हा एकदा इथं ह्या डेरिव्हेटिव्ह रूपातनं किंवा ह्या कॉस एक्समधनं मला माझं मूळ फंक्शन रिटर्न पाहिजे. म्हणून मी या कॉस एक्सचं काय करतो, इंटिग्रेशन घेतो. बिकॉज इंटिग्रेशन इज द एक्झॅक्टली रिव्हर्स प्रोसेस ऑफ द डेरिव्हेटिव्ह, राईट. सो मी या कॉस एक्सचं इंटिग्रेशन घेतलं तर मला कॉस एक्सचं इंटिग्रेशन फक्त काय मिळालं, साइन एक्स. कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स असतं, हा फॉर्म्युला आहे. आता इथं मात्र आपण फंक्शन घेतलं होतं साइन एक्स प्लस 3. इथं मात्र मला मूळ फंक्शन परत मिळालं का, नाही. इथं प्लस 3 होता, इथं प्लस 3 नाही आहे. म्हणजेच बघा, म्हणजे मला
म्हणून मी इथं काय केलं की कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स प्लस सी. मी पुढं प्लस सी लिहिला. इथं आपणाला माहिती आहे की सीची व्हॅल्यू 3. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह घेत असताना आपण कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 घेत होतो. ठीक आहे. म्हणून इंटिग्रेशन ही एक्झॅक्ट रिव्हर्स प्रोसेस आहे डेरिव्हेटिव्हची. म्हणून इंटिग्रेशनचा कोणत्याही एक्झाम्पलचं ॲन्सर लिहिताना आपण पुढं प्लस सी लिहितो. आपण पुढं काय लिहितो? प्लस सी लिहितो. वेअर व्हॅल्यू ऑफ सी कॅन व्हॅरी फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. सीची व्हॅल्यू काहीही असू शकते, कोणतीही असू शकते. आपल्याला माहीत नसतं कारण का ते डेरिव्हेटिव्हमध्ये आपण त्याचं 0 केलेलं असतं. डेरिव्हेटिव्ह आपण त्याचं 0 घेतलेलं असतं. नाव नेक्स्ट पॉईंट इज एलिमेंटरी इंटिग्रेशन फॉर्म्युलाज. हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, डेरिव्हेटिव्हच्या बेसिक्समध्ये आपण सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ करा कारण का ते इंटिग्रेशनच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. तर जर तुम्ही लेफ्ट हँड साईडचे जे फॉर्म्युले बघितले तर ते डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत आणि त्याच्यावरूनच फॉर्म झालेले हे इंटिग्रेशनचे सुद्धा फॉर्म्युले आहेत. तर मी डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आणि त्याच्यावरून इंटिग्रेशनचे फॉर्म्युले कसे आले ते 2 मिनिटात सांगतोय. आपल्याला माहीत आहे की एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1. देअरफॉर 1चं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. प्लस सी सर्वत्र लिहिणं बंधनकारक आहे म्हणून फॉर्म्युलांमध्ये सुद्धा प्लस सी लिहिलेले आहे. एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह असतं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. देअरफॉर एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन असतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस. हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. काही विद्यार्थ्यांना प्रश्न असा पडू शकतो की सर इथं एक्झॅक्टली रिव्हर्स कुठं प्रोसेस आहे कारण का एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 आहे आणि इथं मात्र इंटिग्रेशन एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 आहे. तर विद्यार्थी मित्र हो, जर तुम्ही ह्या एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला एक्स रेस टू एन भेटेल. तुम्ही घरी ट्राय करू शकता. त्याच्यानंतर साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स. देअरफॉर कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स. देअरफॉर साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. इथं मायनस साइन एक्स होता पण इथं घेताना आपण प्लस साइन एक्स घेतला त्यामुळे हा जो मायनस सिम्बॉल आहे तो राईट हँड साईडला ट्रान्सफर झाला. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक्स स्क्वेअर एक्स. देअरफॉर सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन असतं टॅन एक्स प्लस सी किंवा नुसतं टॅन एक्स असं लक्षात ठेवलं तरी चालतंय. प्लस सी आपण लिहू शकतो नंतर. कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. देअरफॉर कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कोसेक एक्स. इथला जो मायनस आहे तो इकडं काय झाला? ट्रान्सफर झाला. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक एक्स इंटू टॅन एक्स. देअरफॉर सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन असतं सेक एक्स. कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. देअरफॉर कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉट एक्स. हा सगळ्यात सिंपल फॉर्म्युला आहे कारण का ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह सुद्धा ई रेस टू एक्सच असतं आणि ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन सुद्धा ई रेस टू एक्सच असतं. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. देअरफॉर 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स. अँड द लास्ट वन ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत आहे. ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ए रेस टू एक्स इंटू लॉग ए व्हेअर ए शुड बी ग्रेटर दॅन 0. ए हा पॉझिटिव्हच पाहिजे. तर ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन असतं जरासं अपोजिट ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. तर लॉग एनं मल्टिप्लाय केलं होतं तर याच्या रिव्हर्स होतं. इंटिग्रेशनमध्ये लॉग एनं आपल्याला काय करावं लागतं इथं डिवाइड करावं लागतं व्हेअर ए शुड बी ग्रेटर दॅन 0. नाव दीज आर दी रूल्स ऑफ इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स हा पहिला रूल आहे. जुन्या सिलेबसमध्ये त्याला रूल्स म्हणले तर नवीन सिलेबसमध्ये त्याला थेरम्स असं म्हणले. ठीक आहे. तर इंटिग्रेशन ऑफ विथ रिस्पेक्ट टू डी एक्स आपल्याला इथं दिसते की एक फंक्शन नसून 2 फंक्शन आहेत. तर 2 फंक्शनची इथं काय केलेली आहे? ॲडिशन केलेली आहे. म्हणून मी इथं काय केलं की इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे मी पहिल्यांदा पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन घेतलं नंतर दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन घेतलं आणि इथं मध्ये प्लस सिम्बॉल होता म्हणून मी इथं काय केलं प्लस सिम्बॉल लिहिला. नंतर इथं मी काय केलं इथं मध्ये मायनस आहे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स या 2 टर्मचं सबस्ट्रॅक्शन दिले आणि ॲट ए टाईम एकत्रितपणे त्याचं इंटिग्रेशन विचारलेलं आहे म्हणून मी पहिल्यांदा पहिल्या टर्मचं इंटिग्रेशन घेतलं मायनस दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन घेतलं. ठीक आहे. तिसरा रूल थोडासा महत्त्वाचा आहे. इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स म्हणजे ज्या एफ ऑफ एक्सचं ज्या फंक्शन ऑफ एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे त्याच्याबरोबर एखादी टर्म कॉन्स्टंट जर मल्टिप्लिकेशनला असेल मल्टिप्लायड असेल तर तो कॉन्स्टंट इंटिग्रेशन साईनच्या बाहेर लिहितात. इथं बघा इंटिग्रेशन साईनच्या बाहेर लिहितात आणि जे फंक्शन ऑफ एक्स आहे
फक्त त्याचंच इंटिग्रेशन घेतलं जातं. हा रूल खूप महत्त्वाचा आहे. इथं तुम्ही बघू शकता की 2 cos x dx मी एक्झाम्पल घेतलं होतं. 2 हा कॉन्स्टंट आहे, तो मी काय केला की इंटिग्रेशन साईनच्या इथं बाहेर लिहिला आणि फक्त cos xचं इंटिग्रेशन घेतलं. सो माय फायनल आन्सर इज 2 into sin x plus c. विद्यार्थी मित्रो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. मी पुन्हा एकदा आपली रिव्हिजन घेतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं. इंटिग्रेशनचे 2 टाईप असतात, इनडेफिनेट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन. ज्या इंटिग्रेशनला लिमिट नसतं त्याला म्हणतो आपण इनडेफिनेट इंटिग्रेशन, ज्याला लिमिट असतं त्याला म्हणतो डेफिनेट इंटिग्रेशन. इनडेफिनेट इंटिग्रेशनचं आपण बेसिक्स आणि ॲक्च्युअल त्याचे इंट्रोडक्शन काय आहे ते पाहिलं. त्याच्यावरून आपण ह्या निष्कर्षापर्यंत आलो की इंटिग्रेशन ही एक्झॅक्टली रिव्हर्स प्रोसेस आहे डेरिव्हेटिव्हची. इंटिग्रेशनलाच अँटी डेरिव्हेटिव्ह असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर सिम्बॉल ऑफ द इंटिग्रेशन पाहिजे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे हा dx किंवा जो dy किंवा जो dz आहे तो लिहायला विसरायचा नाही. सिम्बॉल ऑफ द इंटिग्रेशन त्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि हे रीड करताना कसं करायचं, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू z. ठीक आहे. नुसतं जर असं लिहिलं तर ते चुकीचं असतं. त्याच्यानंतर आपण बघितलं की कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन प्लस सी का लिहायचा आणि नक्की लिहावाच लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे जे बघितले होते ते फॉर्म्युले पाहिले होते. ठीक आहे. फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे पार्ट केले की इंटिग्रेशनचे ॲटोमॅटिक पार्ट होतात. आणि त्याच्यानंतर हे थेरम, 2 टर्मचं सेपरेट इंटिग्रेशन लिहिणे, मध्ये प्लस असेल तर प्लस लिहिणे, मायनस असेल तर मायनस लिहिणे. आणि तिसरा रूल किंवा थेरम तो म्हणजे के जर म्हणजे एखादा कॉन्स्टंट जर फंक्शन बरोबर असेल आणि त्याचं इंटिग्रेशन विचारलं असेल तर तो कॉन्स्टंट आपण काय करतो, इंटिग्रेशन साईनच्या बाहेर लिहितो आणि फक्त त्या फंक्शनचं इंटिग्रेशन घेतो. आजचा होमवर्क आपल्याला इथं दिलेला आहे. 2 वेळा फॉर्म्युले लिहून PDF करून पाठवणे आणि हे रूल्ससुद्धा 2 वेळा लिहून PDF करून पाठवणे. थँक्यू.